सप्रेम जय भीम। राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी 3 दिवसापूर्वी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अत्यंत गंभीर आक्षेपार्ह विधान केलेले आहे। ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भामध्ये विधान करत असताना त्यांनी यापुढे हा गुन्हा थेट दाखल होणार नाही, त्याची पहिली चौकशी होईल, त्यानंतरनं अटकेसाठी गरज असेल तर परवानगी घेऊनच त्यांना अटक केली जाईल, अशा प्रकारची दुरुस्ती ही कायद्यामध्ये आता होतीये, अशा प्रकारचं त्यांनी विधान केले। ही बाब अत्यंत गंभीर, चुकीची व ॲट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदींची उल्लंघन करणारी। वास्तविक पाहता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री यांना सामाजिक न्यायाचा रक्षण करता असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंध करणारा कायदा म्हणजेच ॲट्रॉसिटी कायद्याबद्दलचं ज्ञान नसणं हे अत्यंत गंभीरतेने पुढे येत आहे। अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध करणारा कायदा 1989 म्हणजेच ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये स्पष्ट तरतुदी आहेत की यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पूर्व चौकशीची आवश्यकता नाहीये। हा गुन्हा घडल्यानंतर तात्काळ त्याची FIR ही SHO ने, जो ठाण्याचा प्रभारी असेल त्यानं ती करायची आणि नंतरनं ती DYSP शहरामध्ये ACP किंवा त्याच्यापेक्षा वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्याकडे पुढील तपासासाठी वर्ग करायचे। मी पुन्हा सांगतो, गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा DYSP किंवा ACP ची आवश्यकता नाही, ठाणा प्रभारी यांनीच तो गुन्हा दाखल करायचा आहे। ही परिस्थिती असताना, ही कार्यपद्धती असताना संजय शिरसाट यांनी नवीन कुठून शोध लावलाय हा मला प्रश्न पडतोय। सोबतच सेक्शन 18 मध्ये अशी स्पष्टपणे तरतूद केलेली आहे की यामध्ये कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पूर्व चौकशीची आवश्यकता नाही। गुन्हा घडला असेल, गुन्हा घडल्याचं प्रमाण लक्षात येत असेल तर तात्काळ फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून त्याला FIR प्रत हातामध्ये देण्याचा अधिकार, हा मिळवण्याचा अधिकार हा त्या फिर्यादीला आहे आणि तो तात्काळ आहे। 0 मिनिटांमध्ये त्याला FIR विना विलंब द्यायची आहे। सोबतच यामध्ये आरोपींना अटक करण्यासाठी कोणत्याही व्यक्तींची, एजन्सीची परवानगीची आवश्यकता नाही। यामध्ये उलटपक्षी अटकपूर्व जामिनाला प्रतिबंध करण्यात आलेला आहे। ॲट्रॉसिटी मधल्या प्राप्त तरतुदीनुसार या अनुषंगाने गुन्हा दाखल असलेल्या आरोपींना अटकपूर्व जामीन मिळत नाही, परंतु न्यायालय त्या परिस्थितीनुसार निर्णय घेतो आणि अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटकपूर्व जामीन मिळतो। बहुतांश गुन्ह्यांमध्ये अटकपूर्व जामीन फेटाळला जातो।